नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गोलदर्शना आज स्वागत करत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि नाश्ता वगैरे झाला की नाही? आज आमच्या आईने नाश्त्याला काय बनवलं तुम्हाला माहिती आहे का? आज आमच्या आईने नाश्त्याला बनवलेत मस्त असे घावणे आणि चटणी। आणि आमच्या आई तर शिरोड्याच्या आहेत, त्यामुळे आमच्या घरी सकाळच्या नाश्त्याला मस्त असे घावणे बनतच असतात। कधी आंबोळे असतात, कधी इडली असते, कधी मेदूवडा असतो आणि आम्हाला खरंच खूप आवडतं। ही चटणी नारळाची आहे, म्हणजेच खोबऱ्यापासून बनवलेली आहे। आणि घावणे तर तुम्हाला माहिती आहे की तांदळाच्या पिठाचे असतात, पण जे जाळीदार घावणे तुम्ही जर आज बुधवार आहे आणि जाळीदार घावणे जर तुम्ही चिकन बरोबर खाल तर ओ हो, एवढे जबरदस्त लागतात। तुम्हाला तर माहिती आहे गावी आपण गेलो की आपल्याला घावणे चटणी तर मिळतातच खायला, कारण की सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला घावणे चटणीच मिळतात, कारण गावी सगळे लोक बनवतात घावणे। पण घावणे चहा बरोबर पण खूप लोक खातात, मला चहा बरोबर सुद्धा पण आवडतात, पण आमच्या विकीला घावणे आणि चटणीच आवडते, म्हणून आई आमची चटणी बनवतेच घावण्यांबरोबर। की ही चटणी कशी झाली, घावणे तर नॉर्मलच असतात। एवढे चटणी मस्त झाली आहे, तिखट आंबट आहे आणि घावणे पण छानच लागतात चटणी बरोबर। घावण्याच्या पहिल्या बाईटमध्ये मी सरळ ढगात नाही तर कोकणात गेली, एवढे बेस्ट होते। तसेच आज आपण एका ठिकाणी जाणार आहे व्हिडिओ काढायला, म्हणजे आज आमचे एक शूट आहे, तर आम्ही कुठे जाणार आहे हे तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तिथे काय काय मिळतं हे पण दाखवणार आहोत। तर आमची ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पोटभर नाश्ता करून आम्ही थेट निघालो आमच्या डेस्टिनेशनला आणि इथे आमची नजर पडली ते बल्लाळेश्वर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती। सकाळी सकाळीच बाप्पांचं छान दर्शन झालं आणि आम्ही सुद्धा एक्साइटेड होतो आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी। तर मित्रांनो, इथे आम्ही गणेश टॉकीजला पोहोचलो आहे। आमच्या पाठीमागच्या साईडला आहे गणेश टॉकीज आणि इथून फक्त 100 मीटरच्या अंतरावर आहे स्वाद किचन। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी आहे स्वाद किचन, म्हणजे ठाण्यामध्ये ज्यांनी शोरमा बर्गर चालू केलेला पहिल्यांदा, त्यांनी आता रेस्टॉरंट स्वतःचं ओपन केलेलं आहे आणि त्याच रेस्टॉरंटला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर चला बघूया की त्यांच्याकडे काय काय मिळतं। नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गोलदर्शना। जसं मी सांगितलेलं तसं आज मी स्वाद किचनला आलेली आहे, जे आहे ठाण्यामध्ये गणेश टॉकीजच्या जवळ। आणि इथे तुम्हाला मिळणार आहे 3 फिश थाळीवरती 1 चिकन थाळी फ्री। इथे 150 पासून स्टार्ट होते ती नॉनव्हेज थाळी, आणि आम्ही इथे घेतलेली आहे एक पापलेट थाळी, एक प्रॉन्स थाळी आहे, एक सुरमई थाळी आहे आणि त्याच्यावरती आम्हाला ही चिकन थाळी मिळालेली आहे। खरं तर बेस्ट आहे इकडचं जेवण। इथे जेवणाची क्वांटिटी पण खूप छान आहे, तुम्ही एक जण पोटभर खाऊ शकता। वाव, भारी। तुम्हाला थाळीमध्ये भाकरी दिली जाते तांदळाची, मच्छी बरोबर आणि चिकन बरोबर जर तांदळाची भाकरी मिळाली तर जबरदस्तच। आणि त्याबरोबर सुका जवला सुद्धा दिलेला आहे, म्हणजे सुकट बोलतात त्याला, मला खूप आवडतं। ओ हो, वा, शब्दच नाहीये। माझ्या समोर आहे ही पापलेट फिश, जी दिसायला भारी पूर्ण मसाल्याने भरलेली आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता। टेस्ट पण खूप अप्रतिम आहे, जबरदस्त, मस्तच आहे। आता आपण सोलकढी पिऊन बघूया। सोलकढी म्हणजे जीव की प्राण, जबरदस्त सोलकढी आहे। वाव, मला खरंच खूप आवडली। आणि एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर तुम्हाला गोड म्हणून गुलाबजाम दिला जातो। जेवणाचा शेवट आपण गुलाबजामवर करायचा आहे। वा, मस्त, खूपच छान आहे थाळी। तुम्ही कुठली थाळी टेस्ट करा, तुम्हाला त्याच्याबरोबर सोलकढी, सुकट, भाकरी दिली जाते। फक्त चिकन थाळीमध्ये तुम्हाला चपात्या दिल्या जातात। इथे जी फिश आहे ती मालवणी मसाल्यामध्ये बनवलेली आहे, एकदम मालवणी स्टाईलमध्ये, जी खाऊन तर तुम्ही अक्षरशः प्रेमातच पडाल इथल्या मच्छीच्या। आणि जे चिकन आहे ना ते एकदम सातार साईडचं चिकन आहे, तसं झणझणीत चिकन बनवलेलं आहे। तसंच त्याच्याबरोबर तुम्हाला अळणीचा रस्सा सुद्धा दिला जातो चिकनमध्ये। ठाण्यामध्ये जर तुम्हाला जबरदस्त अशी तंदुरी खायची असेल, ती पण भट्टीतली, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता।
जी दिसायलाच फक्त नाही तर खायला पण खूप जबरदस्त आहे. इथे मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. हो हो, जगात भारी तंदुरी तुम्हाला फक्त स्वाद किचनलाच मिळणार आहे. भट्टीमध्ये केलेली तंदुरी आहे ही, जिची टेस्ट तर खरंच खूप अप्रतिम आहे. आम्ही टेस्ट सुद्धा करून बघितली, कारण की भारीच लागत होती. आणि तुम्हाला असे पीस मिळतात बघा, केवढे मोठे पीस आहेत हे. इकडची मिळणारी मच्छी, प्रत्येक मच्छी ही फ्रेश आहे. आणि तुम्ही साईज सुद्धा बघू शकता. इथे पापलेटची साईज बघू शकता तुम्ही, इथे सुरमईची साईज बघू शकतात किती मोठी आहे. तुम्हाला तर माहिती असेल, ठाण्यामध्ये मागे व्हायरल झालेला जो शॉर्मा बर्गर होता, स्वाद किचन यांचा, त्यांचंच हे रेस्टॉरंट आहे. त्यांनी चालू केलेलं आहे नवीन. आणि इथे तुम्हाला बर्गर तर मिळतो, हा शॉर्मा बर्गर. पण शॉर्मा बर्गरचा टाईम आहे एक सकाळी आणि एक संध्याकाळी. पण मधल्या टाईममध्ये तुम्हाला एवढं छान जेवण मिळतंय आणि ते पण जबरदस्त. मग आता तुम्हाला जर बुधवारी, शुक्रवारी नाही तर रविवारी छान जेवण खायचं आहे, ते पण आपल्या पॉकेट फ्रेंडली प्राईजमध्ये, तर नक्कीच स्वाद किचनला तुम्हाला यायचं आहे. जबरदस्त जेवण इथे टेस्ट करायला मिळणार. आपल्या मराठमोळ्या ताईंनी चालू केलेलं आहे मस्तपैकी हे रेस्टॉरंट. त्याला पण फक्त आता 1 तारखेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपल्यासाठी नवीन नवीन डिशेस आणलेले आहेत. तर तुम्ही नक्की या, इथे विजिट करा आणि हे जबरदस्त जेवण नक्की टेस्ट करा. आणि जी ही ऑफर चालू आहे 3 फिश थाळीवरती 1 चिकन थाळी फ्री, त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. आणि आपल्या आवडतीची फिश तुम्ही नक्की इथे टेस्ट करा, तुम्हालाही खूप आवडेल.